Hello everybody, I welcome you all for today's session. In last session, we started the plant-water relationship. In that, we finished the water potential, solid potential, their relationship, as well as we completed the means of the transportation. Okay? Now, we are starting in means of transportation, that is an osmosis. ठीक आहे? तर आपण ऑस्मोसिस पासून सुरुवात करूया. व्हिडिओ मी बंद करतो. So, in osmosis, you already know the nature of the osmosis काय आहे. ऑस्मोसिस म्हणजे काय, तर या ठिकाणी मोमेंट ऑफ सॉल्व्हेंट आहे. ऑस्मोसिस म्हणजे काय आहे, इथं मोमेंट ऑफ सॉल्व्हेंट किंवा देर इज अन डिफ्युजन ऑफ सॉल्व्हेंट, ज्याला आपण काय म्हणतो, ते सिम्पली कॉल्ड इट्स ऑस्मोसिस. ठीक आहे. आता डिफ्युजन होतं म्हणजे नेमकं काय व्हायचं, इथं डिफ्युजन ऑफ सॉल्व्हेंट म्हटलंय. डिफ्युजन ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे जो स्पेसिफिक सोल्यूट मध्ये मिक्स होतो. ठीक आहे. आता इथं ऑस्मोसिस होत असताना प्लाझ्मा मेम्ब्रेन, या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन ऍज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय असेल, ऍज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून काम करेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं समजा की हे दोन कंडिशन्स आहेत. ठीक आहे. हा मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, म्हणजे ही ए साइड जी आहे तर सेल मधली आहे आणि बी साइड ही सेलच्या बाहेरची साइड आहे. म्हणजे आपण ए साइडला म्हणूया इंट्रासेल्युलर. ठीक आहे. आणि बी साइडला आपण म्हणूया एक्स्ट्रा सेल्युलर. ठीक आहे. मग इथं सॉल्व्हेंटची मुवमेंट किंवा पाण्याची मुवमेंट, मग पाण्याची मुवमेंट कशी होईल, तर पाण्याची मुवमेंट कशी होईल, तर फ्रॉम लोअर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. समजते काय म्हणतोय मी तुम्हाला, लोअर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे आपण त्याला म्हणूया हायपोटोनिक सोल्युशन टू दी हायपरटोनिक सोल्युशन. समजतंय. सिंपली तुम्ही काय करता पहा. आता हा बीकर आहे, या बीकर मध्ये काय आहे, देयर इज प्रेझेन्स ऑफ वॉटर. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही काय टाकलेत, रेझिन टाकलेत, ड्राईड रेझिन टाकले पहा तुम्ही याच्यामध्ये. ठीक आहे. काही वेळानंतर काय होईल, हे जे ड्राईड रेझिन जे आहे तसे फुगतील. ठीक आहे. हे फुगले म्हणजे काय झालं, म्हणजे स्वेल झाले म्हणजे काय झालं, तर हा जो वॉटर आहे, वॉटर हा आतमध्ये मूव्ह झाला. कारण काय होतं, हा प्युअर वॉटर होता, म्हणजेच काय, तर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये कमी होतं, म्हणजे याच्यामध्ये सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. पण हा आहे तुमचा रेझिन. ठीक आहे. आणि रेझिन मध्ये सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, आणि म्हणूनच काय झालं, फ्रॉम लोअर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ट्रान्सफॉर्मेशन झालं, आणि इथं स्वेल्ड रेझिन इथं तयार झालेत. समजतंय. दिस इज वी कॉल द ऑस्मोसिस. पण इथं जे ऑस्मोसिस आपण दाखवले, हा इनसाइड सेल जाणारा ऑस्मोसिस आहे, म्हणून याला एंड ऑस्मोसिस म्हटलं जातं. आपण हे फुगलेले जे रेझिन आहेत, आता मी काय करतो, मी हे फुगलेले रेझिन घेतले. ठीक आहे. आणि याला शुगर वॉटर मध्ये टाकलं. इट इज अ शुगर सोल्युशन. हा काय आहे, दिस इज अन शुगर सोल्युशन. याचा अर्थ इथं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी फुगलेले रेझिन टाकले. ठीक आहे. इथं आतमध्ये वॉटर आहे, म्हणून याचं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन काय असेल, कमी असणार आहे. आपली डेफिनेशन काय आहे ऑस्मोसिसची डेफिनेशन काय आहे, मी या ठिकाणी तुम्हाला देतो. ऑस्मोसिसची डेफिनेशन काय आहे, तर मोमेंट ऑफ सॉल्व्हेंट काय आहे, मोमेंट ऑफ सॉल्व्हेंट कशी मोमेंट होईल, फ्रॉम लोअर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू
हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. डिफ्युजन काय होत होतं? डिफ्युजन मध्ये ज्या पार्टिकलचं डिफ्युजन व्हायचं होतं त्या पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, म्हणजे हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन या पद्धतीने डिफ्युजन होतं. ऑस्मोसिस तसं नसतं. ऑस्मोसिस पूर्णपणे वेगळा असतो. ठीक आहे. मग ऑस्मोसिस मध्ये होतं काय, इथं लोअर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. पहा तुम्ही, इथं शुगर सोल्युशन आहे म्हणजे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त, इथं की रेझिन आहे तर रेझिनच्या आतमध्ये सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी. काय होईल तर याच्यातून वॉटर बाहेर मूव्ह होईल. पहा तुम्ही, या पद्धतीने वॉटर काय होईल, बाहेर मूव्ह होईल. म्हणजेच तुम्ही शुगर सोल्युशन मध्ये टाकलात तरी रेझिन काय होऊ शकतं तुमचं, या पद्धतीने होते. कारण काय झालं, पाणी जो आहे तो तुमच्या शुगर सोल्युशन मध्ये मूव्ह झालेला आहे. सो दिस इज वी कॉल दी ऑस्मोसिस. पण ही जी कंडिशन मी तुम्हाला दाखवली ही आहे एक्झॉस्मोसिस. हे काय आहे, एक्झॉस्मोसिस. आणि ही जी कंडिशन मी तुम्हाला दाखवली इट इज ॲन एंडोस्मोसिस. ठीक आहे. ही प्रोसेस महत्वाची आहे वॉटरच्या मुवमेंटसाठी. ही थिंग वॉटरच्या मुवमेंटसाठी महत्वाची. मी तुम्हाला ऑस्मोसिस काय आहे हे सांगितलं. चला एनसीईआरटी मध्ये काय काय दिले त्याच्याशी रिलेटेड ते आपण पाहूया. हा पहिला पॉइंट घ्या. इट इज द स्पॉन्टेनियस डिफ्युजन ऑफ वॉटर अक्रॉस ए डिफरन्शियली ऑर सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे ऑस्मोसिस साठी काय लागतं, डिफरन्शियली किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेनची गरज आहे. सेकंड थिंग, सेल मेम्ब्रेन ऑर टोनोप्लास्ट मेम्ब्रेन ऑफ वॅक्यूल ज्याला आपण म्हणतो आर इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स इन ऑर आउट. इन किंवा आउट. इन म्हटलं तर एंडोस्मोसिस, आउट म्हटलं तर एक्झॉस्मोसिस ऑफ अ प्लांट सेल. बट सेल वॉल इज नॉट ए बॅरियर. कारण तुम्हाला माहित आहे काय आहे, बिकॉज मोमेंट ऍज इट इज दी परमिएबल टू दी वॉटर. हा काय आहे, वॉटरसाठी परमिएबल आहे. अँड सबस्टन्सेस इन दी सोल्युशन. म्हणून तसंही आपण हा जो सेल वॉल आहे, सेल वॉलला आपण काय म्हणतो, इट इज अन परमिएबल लेअर. हा काय आहे, परमिएबल लेअर. आणि आतमध्ये असलेला हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन साठी आपण काय म्हणतो, इट इज अन सिलेक्टिव्हली और सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे. म्हणून ऑस्मोसिसला काय गरजेचं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनची गरज आहे, सेल वॉलची नाही. ठीक आहे. पुढे पहा, व्हॅक्युलर सॅप इन लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल कंट्रीब्यूट टू सोल्यूट पोटेन्शियल ऑफ द सेल. हा जो सॅप आहे ज्याच्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे सोल्यूटचं पोटेन्शियल काय असते ते जास्त असतं, कंट्रीब्यूट टू सोल्यूट पोटेन्शियल ऑफ द सेल. ठीक आहे. ऑस्मोसिसची ही बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन जी एनसीईआरटी मध्ये दिलेली आहे. पुढे पाहूया आपण, ऑस्मोसिस कसं होतंय. पहा, मी जे तुम्हाला सांगितलं होतं तेच आज इट इज या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. सियर सोल्युशन ए इथे दिसतंय तुम्हाला आणि हा सोल्युशन बी आहे. क्लिअर दिसतंय तुम्हाला. सोल्युशन ए मध्ये सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन पहा बरं किती आहे. समजा आपण सोल्यूट मॉलिक्युलचा विचार केला तर इथे किती आहेत, सोल्यूट मॉलिक्युल 5. इथे सोल्यूट मॉलिक्युल किती आहेत पहा, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 16. ठीक आहे. इथं सोल्यूट मॉलिक्युल जास्त आहे, इथं सोल्यूट मॉलिक्युल कमी आहे. म्हणून ऑस्मोसिसची डिरेक्शन काय असेल, ए टू बी. कारण हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन, इकडे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इकडे कसं आहे, जास्त. आणि इकडे कसं आहे, इकडे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन हे सॉरी इकडच्या साईडला जो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन होता, एक सेकंड थोडस चुकलंय मी, इकडे जे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन आहे कमी आणि इकडचं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय जास्त आहे. म्हणून काय होतंय, ए टू बी सॉल्व्हंट म्हणजे वॉटर, हे वॉटर, या वॉटरची मुवमेंट होते, नॉट दी सोल्यूट. सोल्यूटची मुवमेंट होत नाही. सोल्यूटची मुवमेंट कशी होईल, जर सोल्यूटची मुवमेंट व्हायची असते अशी असेल. याचं कारण डिफ्युजन फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असतं. ठीक आहे. मग इथं पहा, इथं त्यांनी दिले सोल्युशन ए, हाय वॉटर पोटेन्शियल, हाय सोल्यूट पोटेन्शियल. कारण काय, प्युअर वॉटर वाटतंय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, म्हणजे याच्यामध्ये आणखीन सोल्यूट बसू शकतं, आणखीन सोल्यूट बसू शकतं. सोल्यूट पोटेन्शियल जर हाय असेल तर लोअर सोल्यूट पोटेन्शियल टू हायर सोल्यूट पोटेन्शियल या पद्धतीने डिफ्युजन होतं. आणि हाय वॉटर पोटेन्शियल, हाय वॉटर पोटेन्शियल म्हणजे वॉटर मध्ये मुवमेंटची ॲबिलिटी जास्त आहे. इथं काय आहे, वॉटर मध्ये
in water the diffusion ability is more. याच्यामध्ये डिफ्युजनची ॲबिलिटी कशी आहे, जास्त आहे. समजतंय? वॉटर साठी डिफ्युजन वेगळा आणि सोल्यूट साठी डिफ्युजन वेगळा आहे. तुम्हाला कंडिशन समजलेल्या असतील. ठीक आहे, मग इथं वाचूया चला. नेट डिरेक्शन अँड रेट ऑफ ऑस्मोसिस डिपेंड ऑन प्रेशर ग्रेडियंट अँड कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कशावरती डिपेंड आहे? प्रेशर ग्रेडियंट आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कसं आहे मी लास्टली क्लिअर केलंय. वॉटर मूव्स फ्रॉम इट्स रिजन ऑफ हायर केमिकल पोटेन्शियल. हायर केमिकल पोटेन्शियल म्हणजे काय आहे? सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, ध्यानात ठेवा. हायर केमिकल पोटेन्शियल म्हणजे आणखीन सोल्यूट तो घेऊ शकतो अशी कंडिशन. ठीक आहे, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. टू इट्स रिजन ऑफ लोअर केमिकल पोटेन्शियल. लोअर केमिकल पोटेन्शियल म्हणजे जिथं काय आहे, सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. अंटिल इक्विलिब्रियम इज रिच्ड. ही मोमेंट कधीपर्यंत होईल? जोपर्यंत इक्विलिब्रियम मेंटेन होत नाही, म्हणजे दोघांची कंडिशन सिमिलर होत नाही तोपर्यंत. At equilibrium, the two chamber should have the same water potential. Equilibrium ची वेळेस काय होईल? काय असावं की दोघांचंही नेचर कसं असावं? सिमिलर असावं. ए आणि बी दोघांचे नेचर कसं असावं? सिमिलर असावं. तरच काय आहे या ठिकाणी पॉसिबल आहे की इक्विलिब्रियम मेंटेन झालाय असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द ऑस्मोसिस. इथे तुम्ही पाहू शकता ऑस्मोमीटर काय आहे, यावरती पण प्रश्न विचारलेला होता या आधी. सीएम मेक ए कॅव्हिटी कसं वापरायचं? तुम्हाला जर ऑस्मोसिस चेक करायचं असेल तर कसं चेक करणार? मेक ए कॅव्हिटी इन पोटॅटो ट्युबर. इथं पहा, दिस इज ए कॅव्हिटी, दिस इज ए कॅव्हिटी. ठीक आहे, आणि हा तुमचा पोटॅटो. ठीक आहे, काय म्हटलं त्यांनी? मेक ए कॅव्हिटी टू पोटॅटो ट्युबर. In this 4 concentrated sugar solution, in this 4 concentrated sugar solution. हे बाई दिसते पहा तुम्हाला, हे दिसते तुम्हाला. यात काय करायचंय? कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन पोर्ड करा. इथं आपण काय केलं? कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन टाकलंय. पहा, याचा अर्थ पोटॅटोच्या आतमध्ये काय झालंय? आता सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढलाय. पोटॅटोच्या आतमध्ये काय झालंय? सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढवलेला आहे. दिस सेटअप इज कॉल्ड एज ए पोटॅटो ऑस्मोमीटर. म्हणजे काय तुम्ही स्पेशल इन्स्ट्रुमेंट वापरत नाही ऑस्मोसिस पाहण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही जस्ट पोटॅटोच्या सहाय्याने ऑस्मोसिस मेजर करता. ठीक आहे, प्लेस इट इन वॉटर. काय करा? याला प्युअर वॉटर मध्ये प्लेस करा. पहा तुम्ही, बिफोर ऑस्मोसिस, आफ्टर ऑस्मोसिस कंडिशन. प्लेस इट इज इन वॉटर. ॲज अ रिझल्ट वॉटर एंटर्स द कॅव्हिटी ड्यू टू ऑस्मोसिस. काय होईल? वॉटर या कॅव्हिटी मध्ये एंटर होईल ड्यू टू दी ऑस्मोसिस. म्हणजे पहा, इथून असं ट्रान्सपोर्ट होईल. कारण इथे प्रेझेंट असलेले सेल्स हे सेमी परमेबल मेम्ब्रेन कन्सिस्ट करतात, मूव्ह होईल. तुम्ही पहा, हा जो आपण स्पॉट बनवलेला होता, हा जो स्पॉट बनवलेला होता, इथल्या स्पॉट नुसार पहा, इथं तुम्हाला आतमध्ये काहीच दिसत नाही. सियर इथे काहीच दिसत नाही, पण इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुमचा हा जो वॉटर आहे त्याची लेवल त्या याच्यामध्ये म्हणजे कॅव्हिटी मध्ये वाढलेली आहे, आतमध्ये आली. खरं तर तुम्ही साईडनं कॅव्हिटी बनवलीच नाही. ही साईड जी आहे पूर्णपणे पॅक आहे, इथे कॅव्हिटी बनवलीच नाही, तुम्ही इथे घेतली. आणि पाणी लेवल इथपर्यंतच आहे. पहा, पाण्याची लेवल इथपर्यंतच आहे. कॅव्हिटीची ओपनिंग इथे आहे, पाण्याची ओपनिंग लेवल इथं आहे. याचा अर्थ मूव्ह काय? वॉटर काय झालं? वॉटर मूव्ह झालं या सेलमधून. या सेलमधून वॉटरनं काय केली? मुवमेंट शो केली आणि ते काय केली? या लेवल पर्यंत वाढली. पाहू शकता तुम्ही. सो दिस इज अबाउट द पोटॅटो ऑस्मोमीटर. सो बाय दिस वे यू कॅन मेजर द ऑस्मोसिस. समजले तुम्हाला पोटॅटो ऑस्मोमीटर काय आहे? ठीक आहे, तसं तुम्हाला हा प्रॅक्टिकल सुद्धा 11वीला झालेला आहे. तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहित नाही, पण झालेला आहे तुमचा हा प्रॅक्टिकल. जर प्रॅक्टिकल झाले असतील तर कॉलेजला. ए डेमॉन्स्ट्रेशन ऑफ ऑस्मोसिस. हे ऑस्मोसिसचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. या थिसल फनेल एक्सपेरिमेंट वरती पण प्रश्न विचारलाय. थिसल फनेल काय आहे पाहताय तुम्ही. हा खालच्या साईडनं काय ब्रेक आहे. ठीक आहे, या पद्धतीने हा तुम्ही फनेल पहा. दिस इज ए फनेल. दिस इज कॉल्ड ॲज थिसल फनेल. या एक्सपेरिमेंटला तुम्ही ऑब्झर्व करा. पहा, ऑब्झर्व करा. इथं कोणत्याही प्रकारचा प्रेशर दिलेला नाहीये ए मध्ये, पण बी मध्ये प्रेशर दिलेला आहे.
इथे दिलंय थिसल फनेल फिल्ड विथ सुक्रोज सोल्युशन. याच्या आतमध्ये काय आहे पहा, इथे तुम्हाला दिसतंय याच्या आतमध्ये सुक्रोज सोल्युशन आहे. फिल्ड विथ सुक्रोज सोल्युशन इज केप्ट इन्व्हर्टेड इन ए बीकर कंटेनिंग प्युअर वॉटर. मग हे पहा, या बीकर मध्ये काय आहे, देर इज प्रेझेन्स ऑफ प्युअर वॉटर. इथं प्युअर वॉटर प्रेझेंट आहे. ठीक आहे. सुक्रोज सोल्युशन इज सेपरेटेड फ्रॉम वॉटर बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. काय करा, एक शेल मेम्ब्रेन टाका. पहा हे आहे, दिस इज ए एक शेल मेम्ब्रेन. सी हियर, हा आहे, this is a eggshell membrane that is semi permeable membrane. ठीक आहे. पहा तुम्ही तर मेम्ब्रेन टाकलाय, याचा अर्थ वॉटरची मूवमेंट हा मेम्ब्रेन दाखवेल ना. आता ऑस्मोसिस तुमचं काय म्हणतं, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, इथून काय होईल, सॉरी सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन लो आहे, इथून वॉटरची मूवमेंट कुठे होईल, जिथं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. बरोबर. आता सुक्रोज सोल्युशन मध्ये इथं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन काय आहे, जास्त, म्हणजे थिसल फनेल मध्ये सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि बीकर मध्ये जो तुमचं वॉटर आहे त्यामध्ये सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग ऑब्विसली वॉटर कुठे मूव्ह होईल, बोला, ऑब्विसली वॉटर कुठे मूव्ह होईल, ऑब्विसली वॉटर मूव्ह इनटू द थिसल फनेल. पहा लेवल वाढली, पहा इथे दिसतंय तुम्हाला लेवल वाढली. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचं वरून प्रेशर नाहीये म्हणून आपलं लेवल वाढताना दिसते. आता तुम्ही काय करा, वॉटर मूव्स इनटू द फनेल, ऍज अ रिझल्ट द लेवल ऑफ सोल्युशन इन द फनेल राइजेस. इट कंटिन्यूज टिल द इक्विलिब्रियम रीच. कधीपर्यंत होईल, जोपर्यंत इक्विलिब्रियम मेंटेन होत नाही तोपर्यंत. एकदा की इक्विलिब्रियम मेंटेन झालं तर मग काय होईल, एकदा की इक्विलिब्रियम मेंटेन झालं तर काय होईल, मुवमेंट थांबेल. आता इथं काय केलं, इथं तुम्ही प्रेशर दिला, ठीक आहे, आतून हा प्रेशर तुम्ही प्रोव्हाइड केला, ज्याच्यामुळे इथून पुढे हे मुवमेंट होणार नाही. काय होईल पहा, तुम्ही विचार करा काय होऊ शकते इथून, जर तुम्ही प्रेशर दिला तर काय होऊ शकतं. इफ यू गिवन द प्रेशर, then what happen, see, if an external pressure is applied, जर तुम्ही एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केला फ्रॉम द अप्पर पार्ट ऑफ द फनेल, नो वॉटर डिफ्यूज इनटू द फनेल थ्रू ए मेम्ब्रेन. तुम्ही पहा इथं, तुम्ही ह्या फिगर मध्ये पहा, ही फिगर या ठिकाणी महत्वाची आहे. वॉटर मूव्ह नाही झालेले पहा, इथून पुढे मूव्ह झालेलं नाही. दिस प्रेशर रिक्वायर टू प्रिव्हेंट वॉटर डिफ्युजन. हा प्रेशर वॉटर डिफ्युजन प्रिव्हेंट करण्यासाठी महत्वाचा आहे. नाउ दिस प्रेशर इज कॉल्ड एज ऑस्मोटिक प्रेशर. हा प्रेशर तुम्ही सेल मध्ये पाहताय, सेल मध्ये काय झाली, मुवमेंट झाली, सेल मध्ये मुवमेंट झाली. मग मुवमेंट झाल्यानंतर एक वेळ येईल की आता हा सेल फुल होईल. हा सेल फुल झाल्यानंतर आतमध्ये प्रेझेंट असलेला जो सॉल्व्हंट आहे तो काय करेल, या सेल वॉल वरती एक प्रकारचं प्रेशर जनरेट करेल. या सेल वॉल वरती हा जो प्रेशर जनरेट झालेला आहे, दिस इज कॉल्ड एज ऑस्मोटिक प्रेशर. याला आपण काय म्हणतो, ऑस्मोटिक प्रेशर. या ऑस्मोटिक प्रेशरमुळे सेल काय झालेला असेल, टर्जीड, सेल बिकम टर्जीड, सेल टर्जीड झाले. मग आता फर्दर वॉटर मुवमेंट होणार नाही, फर्दर वॉटर मुवमेंट होणार नाही. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर काय करतं, ऑस्मोटिक प्रेशर प्रिव्हेंट वॉटर डिफ्युजन. दिस इज द फंक्शन ऑफ सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. हे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशनचं फंक्शन झालं. मोर द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन, ग्रेटर विल बी द प्रेशर रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द वॉटर डिफ्युजन. जितकं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तितकं तुम्हाला प्रेशर जास्त लागेल वॉटर डिफ्युजन प्रिव्हेंट करण्यासाठी. जितकं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तितकं वॉटर डिफ्युजन प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, प्रेशर लागणार आहे. न्यूमेरिकली ऑस्मोटिक प्रेशर इज इक्विव्हॅलेंट टू ऑस्मोटिक पोटेन्शियल. काय म्हणताय, ऑस्मोटिक प्रेशर इज इक्विव्हॅलेंट टू ऑस्मोटिक पोटेन्शियल. इज इक्विव्हॅलेंट, पोटेन्शियल आपण साइन डिक्टेट करतो हा, मग इट इज इक्विव्हॅलेंट टू ऑस्मोटिक पोटेन्शियल. बट द साइन इज अपोजिट. साइन कशा असतील, अपोजिट. ऑस्मोटिक प्रेशर पॉझिटिव्ह आणि ऑस्मोटिक पोटेन्शियल काल आपण बघितलं होतं निगेटिव्ह. साइन डिफरंट आहे, परंतु काय आहे, ऑस्मोटिक प्रेशर इज इक्विव्हॅलेंट टू ऑस्मोटिक पोटेन्शियल. ठीक आहे, क्लिअर झालं तुम्हाला हे ऑस्मोसिसचं पॉइंट. आता पुढे जाऊया आपण प्लाझ्मोलायसिस कडे. प्लाझ्मोलायसिस काय आहे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, आता प्लाझ्मोलायसिस समजण्यासाठी मी तुम्हाला इथं
या व्हाईट बोर्डवरती समजून सांगतो प्लाझ्मोलायसिस कसा असेल. सी, एक असतं एक्झो ऑस्मोसिस, एक असतं एक्झो ऑस्मोसिस, ठीक आहे, आणि एक असतं सॉरी लाईन क्लिअरली ड्रॉ होत नाही, जाऊ द्या, आणि एक असतं एंडो ऑस्मोसिस. एंडो ऑस्मोसिस हे दोन नेचर आहे. एक्झो ऑस्मोसिस मध्ये काय होईल, सॉल्वंट म्हणजेच वॉटर काय होईल, मूव्ह आउट ऑफ सेल, बरोबर. एंड ऑस्मोसिस मध्ये काय होईल, इनसाइड सेल, ठीक आहे. मग एक्झो ऑस्मोसिस काय होईल, पाणी बाहेर जाते म्हणून, पाणी बाहेर जाते म्हणून काय होईल, म्हणून सायटोप्लाझम हा काय होईल, कोणत्याही एका साइडला येऊन बसेल, ठीक आहे. एंड ऑस्मोसिस मध्ये काय होईल, पाणी इनसाइड जाते ना, पाणी इनसाइड जाते, ऑस्मोटिक प्रेशर वाढेल, ठीक आहे, ऑस्मोटिक प्रेशर वाढेल, ज्यामुळे सेल बिकम टर्जिड, यामुळे सेल काय होईल, टर्जिड. पण तुम्ही इथे पहा, इथे सायटोप्लाझम कमी झालाय. नाउ सी दिस इज द सेल, हा तुमचा सेल आहे, ठीक आहे. हा तुमचा काय आहे, न्यूक्लियस आहे, ठीक आहे. आणि हे बाकीचे कंपोनेंट तुमच्या सेलमध्ये असेल, ठीक आहे. बट एक्झॉस्मोसिस मध्ये काय झालं, इथून पाणी बाहेर पडलं, पाणी बाहेर पडल्या कारणानं तुमचा सेलचा सायटोप्लाझम जो आहे तो आपोआपच काय झाला, कमी झाला. म्हणजे असं कोणत्या तरी एका साइडला येऊन बसला, ठीक आहे ना. हा तुमचा सायटोप्लाझम झाला. दिस इज कॉल्ड ऍज, इथं प्लाझ्मा कमी झाला, सायटोप्लाझम कमी झालं, दिस इज वी कॉल्ड प्लाझ्मोलाइज्ड सेल. याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मोलाइज्ड सेल, ठीक आहे. म्हणजे एक्झो ऑस्मोसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर प्लाझ्मोलिसिस, एंडो ऑस्मोसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्जिडिटी. म्हणजे इथं जर तुमचं सेल प्लाझ्मोलाइज्ड पण असेल, हा तुमचा सेल प्लाझ्मोलाइज्ड आहे, पण बिकॉज ऑफ एंडो ऑस्मोसिस काय होईल, हा सेल जे आहे तो असा होईल, म्हणजे इट बिकम्स द टर्जिड. आणि जो काय करेल, प्रेशर इथं तुमच्या वॉलला देत राहील. दिस इज द एक्झो ऑस्मोसिस आणि एंडो ऑस्मोसिस. कंडिशन काय आहे एक्झो ऑस्मोसिस आणि एंडो ऑस्मोसिस साठी. एक्झो ऑस्मोसिस साठी कंडिशन काय आहे, तर तुम्हाला सेलला कुठे टाकावं लागेल, तुम्हाला सेलला कुठे टाकावं लागेल, तुम्हाला सेलला टाकावं लागेल इनटू दी सोल्युशन, ज्याच्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त, ज्याच्यामुळे काय होईल, सॉल्वंट सॉल्वंट मूव्ह फ्रॉम सेल टू आउटसाइड, ठीक आहे. एंड ऑस्मोसिस साठी काय करावं लागेल, तुम्हाला सेलला प्युअर वॉटर मध्ये टाकावं लागेल. तुम्ही प्युअर वॉटर मध्ये टाकलं तर काय होईल, वॉटर सेल मध्ये मूव्ह होईल, आणि वॉटर सेल मध्ये मूव्ह झालं तर काय होईल, तुमचं एंडो ऑस्मोसिस होईल, बरोबर. समजते तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही या सेलला हायपरटोनिक सोल्युशन मध्ये टाकलं, कुठे टाकलं, हायपरटोनिक सोल्युशन मध्ये, आणि सेल जो आहे तो कसा आहे, हायपोटोनिक आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. इथं काय झालं, इथं तुमचा सेल जो आहे ना, सेल हा झाला हायपरटोनिक, आणि तुमचं प्युअर वॉटर जो आहे हा झाला हायपोटोनिक, ठीक आहे ना. म्हणजे या प्रकारची कंडिशन एक्झॉस्मोसिस आणि एंडॉस्मोसिस मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. समजते मी काय म्हणतोय तुम्हाला, ठीक आहे. तर या कन्सेप्ट मधून क्लिअर होतो. मग सेल प्लाझ्मोलाइज कधी होतं, टर्जिड कधी होतं आणि फ्लॅसिड कधी होतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. या तीनही फिगर जे तुमच्या समोर दिसतात ना, हे क्लिअर करते. प्लाझ्मोलाइट पहा, प्लाझ्मा कमी झालाय. फ्लॅसिड काय झालं, पाणी इथून बाहेर पडलेलं आहे, म्हणजे तुमचं सायटोप्लाझम मेंटेन आहे.
पण इथं पाणी आतमध्ये आल्या कारणानं हा सेल काय झाला, बिकम टर्जिड. सेल बिकम टर्जिड. इथं शेप वरून कळतं पहा, या शेप वरून कळतं फ्लॅसिड आणि टर्जिड काय प्रकार आहे. फ्लॅसिड हा नेचर तुम्हाला इथे पाहायला भेटेल, टर्जिड हा नेचर इथे पाहायला भेटेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द प्लाझ्मोलायसिस. हे मी तुम्हाला क्लिअर केलंय. इथं प्लाझ्मोलायसिस, टर्गर प्रेशर, प्रेशर पोटेन्शियल कसं वाढतं हे मी तुम्हाला क्लिअर केलं. प्लाझ्मोलायसिस समजण्यासाठी तुम्ही ही कंडिशन पण लक्षात घ्या. पहा, इथं सेल टर्जिड आहे. पहा, इथं सेल, ही सेल टर्जिड आहे आणि ही सेल प्लाझ्मोलाइड आहे. पहा, इथं हा पार्ट फ्री झालाय. हा जो पार्ट आहे ना, पहा तुम्ही, हा फ्री झालाय. ते सायटोप्लाझम नाही. इथं पूर्ण पार्ट मध्ये सायटोप्लाझम, इथं पूर्ण पार्ट मध्ये सायटोप्लाझम आहे. त्याच्यामुळे इथं पहा तुम्ही, प्लांट पहा कसा आहे, फ्रेश. पण इथं प्लाझ्मा लाईट झाल्या कारण काय झालंय, हा याचे ल्यूज पडलेत खाली. ठीक आहे. हे डिपेंड करतं, इथं त्यांनी क्लिअर केलंय. याच्यामध्ये टर्गर प्रेशर जास्त आहे, त्याच्यामुळे या पद्धतीने दिसतंय. इथं प्रेशर पोटेन्शियल जो आहे, म्हणजे इथं प्रेशर कमी आहे म्हणून या पद्धतीने झालेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. प्लाझ्मोलायसिस इज युजुअली रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे काय, एक्झॉस्मोसिस एंडोस्मोसिस बेसिस वरती. When the cells are placed in hypotonic solution, water diffuses into the cell. As a result, the cytoplasm build up pressure against the wall. It called the Turger pressure. तुम्ही कुठे टाकलं होतं याला, हायपोटोनिक मध्ये टाकलं होतं, म्हणून मी तुम्हाला तिकडे ब्लँक स्लाइड मध्ये क्लिअर केलं. इथं तुम्ही पहा, the pressure exerted by the protoplast due to entry of water against the rigid wall is called as the pressure potential. त्यावेळेस तिथं जो प्रेशर एक्झर्ट केला जाईल प्रोटोप्लाझमद्वारे, त्याला आपण म्हणतो, म्हणजे वॉटर एंट्रीमुळे त्याला प्रेशर पोटेन्शियल म्हणतात. The cell does not rupture due to the rigidity of cell wall. Cell wall ची रिजिडिटी असल्या कारणाने सेल रप्चर होणार नाही. पण अॅनिमल मध्ये अपोजिट असतं, ध्यानात ठेवा. अॅनिमल्स मध्ये पूर्णपणे अपोजिट कंडिशन आहे. कारण काय, अॅनिमल्स मध्ये सेल वॉल ऍब्सेंट आहे. सेल वॉल ऍब्सेंट आहे. त्याच्यामुळे अशी कंडिशन जर झाली तर अॅनिमल सेल जो आहे, अॅनिमल सेल मे बी रप्चर्ड. अशा कंडिशन मध्ये अॅनिमल सेल काय होईल, it may be ruptured. समजले. चला, this is about the plasmolysis. Now the imbibition. Imbibition काय नाही, adsorption of water. Imbibition काय आहे, adsorption of water. ठीक आहे. adsorption म्हणजे काय, तर कोलॉइडल कंपोनेंट जे असतात हे काय करतात, वॉटरला होल्ड करण्याचं काम करतात. वॉटरला जर होल्ड केलं तर काय होईल, त्या ठिकाणी वॉटर जमून राहील आणि त्यामुळे बाहेरचा लेअर स्वेल होईल. जसं पावसाच्या दिवसामध्ये विंडोज आणि डोअरचं होतं. ठीक आहे. त्यावेळेस त्याचे विंडोज आणि डोअर जे फुगतात, त्यामुळे लागत सुद्धा नाही. ठीक आहे. तुम्ही इथं पहा, इट इज अ टाइप ऑफ डिफ्युजन. हे एक प्रकारचं डिफ्युजन आहे, इन विच वॉटर absorbed by solid colloid increasing their volume. ठीक आहे. absorption of water by seed and dry wood हा एक्झाम्पल आहे. ड्रायवूड आणि सीड जे काही वॉटर अब्सॉर्प्शन करतं हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल. द प्रेशर ड्यू टू द स्वेलिंग ऑफ वूड कॅन स्प्लिट रॉक. ठीक आहे. सीडलिंग आर एमर्ज्ड आउट ऑफ द सॉइल ड्यू टू द इम्बायबिशन प्रेशर. इथं तुम्ही पाहताय, पहा या फिगर मध्ये तुम्ही पाहताय की सीडलिंग तिथे काय होत आहे, या ठिकाणी सीडलिंग तुम्हाला डेव्हलप होताना दिसत आहे. इम्बायबिशन रिक्वायर, काय गरजेचं आहे इम्बायबिशन साठी, इम्बायबिशन रिक्वायर्ड डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, सेम जे आपल्याला ऑस्मोसिसला पाहिजे होतं. वॉटर पोटेन्शियल ग्रेडियंट बिटवीन द ऍब्सॉर्बंट अँड द लिक्विड इम्बाइब्ड, अफिनिटी बिटवीन द ऍडसॉर्बंट अँड लिक्विड, त्याची अफिनिटी किती आहे, ह्या तीन गोष्टी इम्बायबिशन साठी काय आहेत, गरजेचे आहेत. सिम्पली इम्बायबिशन झाल्याचं ऍडसॉर्प्शन ऑफ काय होईल, ऍडसॉर्प्शन ऑफ वॉटर. इम्बायबिशन रूट थ्रू वॉटर आतमध्ये घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे होतं काय, रूट्स जे आहेत वॉटरचं ऍडसॉर्प्शन करून घेतात, तेव्हा जाऊन पुढे जाऊन ऍब्सॉर्प्शन करू शकतात. ऍब्सॉर्प्शन त्यावेळेस ऑस्मोसिस होईल. ऍब्सॉर्प्शनच्या वेळेस काय होईल, ऍट दॅट टाइम देर विल बी ऑस्मोसिस. ठीक आहे. पण ऍडसॉर्प्शन तोपर्यंत ऍब्सॉर्प्शन नाही. त्या वॉटर त्याच्या जवळ आणलं जाईल आणि मग नंतर काय केलं जाईल, ऍब्सॉर्प्शन. म्हणून ऍडसॉर्प्शन कधीही गरजेचं असतं बिफोर ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे. आता या प्रोसेसद्वारे आपण आतापर्यंतच्या प्रोसेसद्वारे आपण काय पाहिलं की समजा आता तुम्ही पहा, हा प्लांट आहे तुमचा, दिस इज युअर प्लांट. ठीक आहे.
आणि हे रूट आहेत. ठीक आहे, तर हे रूटनं काय केलं, पाणी ऍडसॉर्ब केलाय, परत ऑस्मॉसिसनं ते सेलमध्ये गेलाय. मग मी तुम्हाला रूटचे सेल दाखवतो इथं. समजा हा कॉर्टेक्स आहे, हा कॉर्टेक्सचा सर्वात बाहेरचा लेअर, दिस इज अ रूट हेअर. ठीक आहे, हा पूर्ण कम्प्लिटली कॉर्टेक्स असेल, नंतर हा एंडोडर्मिस असेल, आणि मग नंतर इथं तुमचा हा झायलेम फ्लोएम असेल. ठीक आहे, आता वॉटर इथं ऍब्सॉर्ब झाले, दिस इज इम्बायबेशन. ठीक आहे, ऑस्मॉसिसनं पाणी याच्यात येईल, कॉर्टेक्स मध्ये जाईल, कॉर्टेक्स मधून तो कसं होईल, असं वाहत नेला जाईल टुवर्ड्स द झायलेम. ठीक आहे, आता झायलेम कडे आलं तर झायलेम आता काय करेल, तिथून पुढे पाण्याला वरती घेऊन जाण्याचं काम करेल किंवा कंडक्ट करण्याचं काम करेल. ठीक आहे, मग हे जे काही प्रोसेस आहे, रूट सॉइल, रूट हेअर, रूट, पुढे झायलेम. ठीक आहे, आणि मग नंतर तुमचं प्लांट बॉडी. या पद्धतीने जेव्हा त्याला ट्रॅव्हलिंग होतं किंवा या पद्धतीने त्याला ट्रॅव्हलिंग केलं जातं, दिस इज कॉल्ड एज दी ट्रान्सपोर्ट. याला आपण ट्रान्सपोर्ट म्हणतो. सिंपल ट्रान्सपोर्ट तर सरळ सरळ रूट प्रेशरला होऊन जातं, परंतु लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट कसं पॉसिबल आहे, लॉंग डिस्टन्स कसं पॉसिबल आहे, ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, मग लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने होतं. सीएम, आता थेरॉटिकल पार्ट आहे, समजून घ्या याला. डिफ्युजन सॉरी पहिला पॉइंट, डिफ्युजन इज स्लो प्रोसेस. इट अकाउंट्स फॉर ओनली शॉर्ट डिस्टन्स मुवमेंट. डिफ्युजन मुळे फक्त काय होऊ शकतं, शॉर्ट डिस्टन्स मुवमेंट होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, movement of molecule across a typical plant cell about 50 micron meter. किती, फक्त 50 micron meter takes place 2.5 सेकंद. 50 मायक्रॉन मीटर पर्यंत जायला किती वेळ घेईल, 2.5 सेकंद घेईल, म्हणजे खूप जास्त वेळ घेतो. ठीक आहे, त्याच्यामुळे डिफ्युजन पॉसिबल नाही. लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट सिस्टीम आर नेसेसरी टू मूव्ह सबस्टन्स फास्टर अक्रॉस लॉंग डिस्टन्स. इथं ट्रान्सपोर्ट हे जे आहेत हे इथं फास्ट होणं गरजेचं आहे. स्लो झालं तर प्लांट मरेपर्यंत हा जो वॉटर आहे ना, इथून निघालेला पाणी इथपर्यंत तर पॉसिबल आहे, पण इथून पुढे पॉसिबल नाही. इथपर्यंत सगळीकडे पॉसिबल नाही, कारण खूप स्लो चालतं. ठीक आहे, मग त्यांनी पुढे दिल्या ऑप्शन, मुवमेंट ऑफ सबस्टन्स इन बल्क. ठीक आहे, एन मास ज्याला म्हणतात, फ्रॉम वन पॉइंट टू अनदर ड्यू टू प्रेशर डिफरन्स. इथं प्रेशर डिफरन्स असेल बिटवीन 2 पॉइंट इज कॉल्ड एज मास बल्क फ्लो. पहा, इथपर्यंत न्यायचंय, इथला प्रेशर वेगळा असेल, इथून सुरू झाले इथला प्रेशर वेगळा असेल. हे 2 पॉइंट आहेत. ठीक आहे, मग इथला प्रेशर इथं पाहावा लागतो आणि इथला प्रेशर इथं पाहावा लागतो. दोन्हीही प्रेशर एकमेकाप्रमाणे एकमेकाला बरोबर सपोर्ट करतात आणि त्यामुळे तुमचं ट्रान्सपोर्टेशन पॉसिबल होतं. समजतंय? मग जेव्हा असं होतं तर त्याला आपण म्हणतो मास फ्लो ऑर द बल्क फ्लो. At that time we called mass flow or the bulk flow. ठीक है, water, minerals and food are generally moved by mass flow or the bulk flow. Water, minerals आणि food हे जनरली कसं मूव्ह होतात, बाय मास फ्लो और दी बल्क फ्लो. या पद्धतीने ते मूव्ह होतात. ठीक आहे, पुढे पहा, इन मास फ्लो substance in solution or in suspension are swept along at the same place. ती जागा सोडतात as in a flowing river. जसं नदीमध्ये पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याच पद्धतीने. बट in diffusion different substances move independently depend on their concentration gradient. मग मास फ्लो मध्ये एकच कंपाऊंड, एकच सबस्टन्स जो आहे तो काय होतो, फ्लो होतो, जसं रिव्हर मध्ये होतो. ठीक आहे, परंतु डिफ्युजन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट काय करतो, मूव्ह करतो. बल्क फ्लो, मास फ्लो तर हे झालं. बल्क फ्लो इज अचीव्ड आयदर थ्रू पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट. कसं, पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट, दॅट इज एक्झाम्पल गार्डन होज.
or negative hydrostatic pressure gradient, that is suction through a straw. पहा, पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट, दॅट इज गार्डन होज. मग गार्डन होज मधून पाणी जसं वाहतं त्याला आपण पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणतो, आणि निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट म्हणून म्हणजे वरून ओढणे. पहा आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं आहे? पॉझिटिव्ह कसं होईल? इथे तुमची मोटर आहे, ठीक आहे. मोटर काय करते? पाण्याला लोटते पुढे, मोटर पाण्याला लोटते. दिस इज पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट, ठीक आहे. या गार्डन मध्ये येणारं पाणी या पद्धतीने मोटरच्या थ्रू जाईल. निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट काय आहे? निगेटिव्ह काय आहे? तुम्ही काय केलं? माउथ लावलं आणि त्याला सक करताय पाण्याला आणि ओढून घेताय. म्हणजे असं आहे पहा, एक खालून प्रेशर दिला जाईल, एक खालून प्रेशर दिला जाईल, एक प्रेशर वरून दिला जाईल, वरून म्हणजे वरून ओढलं पण जाईल आणि खालून पुश पण केलं जाईल. पहा, वरून काय केलं जातं? सक केलं जातं, खालून पुश केलं जातं. वरून सक केलं जातं आणि खालून पुश केलं जातं, ठीक आहे. दिस इज युजफुल फॉर द पर्पज ऑफ ट्रान्सलोकेशन. या पद्धतीची गोष्ट ट्रान्सलोकेशन साठी गरजेची आहे. बल्क मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस in long distance through the conducting tissue, that is xylem and phloem, is called as the translocation. जेव्हा लॉंग डिस्टन्स साठी बल्क मुवमेंट केली जाते तर त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. क्लिअर? ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय प्लांट. मग कसं होईल ट्रान्सपोर्टेशन? सुरुवात कुठून होते? प्लांट वॉटर ऍब्सॉर्प्शन पासून. मी तुम्हाला हे सांगितलंय. आधी काय करेल? रूट जो आहे इथे तुम्हाला दिसतोय, दिस इज ए रूट हेअर. हा तुमचा रूट हेअर आहे, ठीक आहे. हा रूट सेल आहे, ठीक आहे. मग आता काय होतं? हे रूट हेअर तुमच्या सॉइल पार्टिकल मध्ये आहे. इथे तुम्हाला ही फिगर क्लिअर दिसते, या फिगर मध्ये एकदम क्लिअर होते. पहा, सॉइल पार्टिकल, हा रूट हेअर. इथून काय होईल? पाणी घेतला जाईल आणि हा पाणी ह्या रूट हेअर मधून काय केलं जाईल? असं आणला जाईल. ऍब्सॉर्प्शन सुरुवात कुठून होईल? पाण्याचं ऍब्सॉर्प्शन सॉइल मधून होईल, ठीक आहे. मग ही फर्स्ट स्टेप. Absorption of water by plant. Absorption of water and minerals occurs by diffusion through millions of root hairs present at the root tip. हे काम कोण करेल? तर हे काम करेल रूट हेअर्स. काय होतं? रूट हेअर इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर अब्सॉर्प्शन. इलॉंगेट होतो ना, हा इलॉंगेट होतो. मग हा काय करेल? सरफेस एरिया इन्क्रीज करेल अब्सॉर्प्शन साठी. The absorbed water is moved deeper into the root layer by two pathways. दोन पाथवे आहे पहा इथं. म्हणजे आता इथपर्यंत आलं, ठीक आहे. आता इथून पुढे तुमचा हा रूटचा पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि इथून पुढे हा तुमचा झायलेम आहे. मग तुम्हाला इथून त्या झायलेम पर्यंत घेऊन जायचंय. मग ते घेऊन जाण्याचा वे आहे. एक असतं अपोप्लास्ट, एक असतं सिम्प्लास्ट. ध्यानात ठेवा. अपोप्लास्ट हा कुठून जाईल? स्पेस ऑफ सेल्स. कुठून? सेलच्या स्पेस मधून. सिम्प्लास्ट सेल टू सेल. ध्यानात ठेवा. सिम्प्लास्ट कसं होईल? सेल टू सेल. अपोप्लास्ट कसं होईल? सेलला सोडून. पहा, हे सेल्स आहेत. पहा, हे मी अशी सेल दिले तिथं, अशा पद्धतीने अरेंज केले आणि इथं हा तुमचा झायलेम आहे, ठीक आहे. मग अपोप्लास्ट मध्ये होईल काय? हा तुमचा कॉर्टेक्स आहे, पाणी इथपर्यंत आलेला आहे. अपोप्लास्ट मध्ये कसं होईल? पहा, मी एकाही सेल बरोबर जाऊन राहिलो, सेलच्या साईडने घेतलं आणि इथपर्यंत आलो, ठीक आहे. सिम्प्लास्ट कसं होईल इथे दाखवतो तुम्हाला. आता हे तुमचे सेल्स आहेत, सी. हे तुमचे सेल्स आहेत. इथं हा एंडोडर्मिस आहे आणि इथं हा, दिस इज युअर झायलेम, ठीक आहे. सिम्प्लास्ट वे काय होईल? पाणी असं येईल, सेल मध्ये येईल, परत दुसऱ्या सेलमध्ये, परत पुढच्या सेलमध्ये, सेल टू सेल जाईल आणि असं इथपर्यंत काय होईल? तो झायलेम पर्यंत नेला जाईल. दिस इज अ सिम्प्लास्ट वे. समजताय? हे सिम्प्लास्ट आणि अपोप्लास्ट तुम्हाला दोन्ही कंडिशन सांगितल्या. यामध्ये अपोप्लास्टला बॅरियर आहे कॅस्पेरियन स्ट्रिपचं. हे तुम्ही रूटच्या अनाटॉमी मध्ये बघितलंय. कॅस्पेरियन स्ट्रिप कुठे असते? एंडोडर्मिसला. एंडोडर्मिसला ही वॅक्सी कोटिंग असते, त्याच्यामुळे इथून पाणी वाहणं सोपं नाही किंवा इझिली ट्रान्सफर होऊ शकत नाही. मग अशा वेळेस करावं काय लागेल? याला क्रॉस करता येणार नाहीये म्हणून पाणी पुढे जाणार नाही, म्हणून काय करावं लागेल? अपोप्लास्टला सिम्प्लास्ट मध्ये कन्वर्ट व्हावं लागेल. काय करावं लागेल?
अपोप्लास्टला सिम्प्लास्ट मध्ये कन्वर्ट व्हावं लागेल. म्हणजेच कॅस्पेरियन स्ट्रिप नंतर वे एकच असेल, दॅट इज सिम्प्लास्ट. कॅस्पेरियन स्ट्रिप पर्यंत 2 वेज असतील, दॅट इज अपोप्लास्ट अँड सिम्प्लास्ट. पण कॅस्पेरियन स्ट्रिप पासून पुढे काय असेल, ओनली 1 वे, दॅट इज अँड सिम्प्लास्ट. ही ट्रिक ध्यानात ठेवा. नाउ सी हियर, आता अपोप्लास्ट पाथवे मी सांगितले तुम्हाला क्लिअर. अपोप्लास्ट पाथवे कसं होतंय इथे दिसतंय तुम्हाला. या फिगर मध्ये दिसतंय तुम्हाला. अपोप्लास्ट काय, इट इज द सिस्टम ऑफ adjacent cell wall that is continuous except at the Casparian strip of the endodermis in the root. Casparian strip सोडून बाकी काय होईल, तो अपोप्लास्ट पाथवे सरळ सरळ चालू राहील. पहा पहा तुम्हाला या कलर मधून क्लिअर होईल. अपोप्लास्ट पाथवे थोडंसं डार्क आहे, सिम्प्लास्ट पाथवे काय आहे, फेंट आहे. म्हणजे हा जो चाललाय ना, हा पाथवे सरळ चाललाय पहा सालेम पर्यंत. अपोप्लास्ट झालं, सॉरी सिम्प्लास्ट झालं. अपोप्लास्ट कुठून जाते पहा, सेल मधून नाही एंटर होत, साईडनं चाललंय पहा, असं साईडनं चालला. पण याला इथं बॅरियर आहे कॅस्पेरियन स्ट्रिपची. दिस इज अ बॅरियर. हा काय आहे, यासाठी बॅरियर आहे, म्हणजे इथून जाणार नाही. मग याला कोणता वे आहे परत, सिम्प्लास्ट. म्हणून पुढे जाऊन काय होईल, दोन्ही वे सेम असेल. इट इज दी, इथं आहे, इट ऑकर्स एक्सक्लुझिव्हली थ्रू दी इंट्रासेल्युलर स्पेसेस अँड दी वॉल ऑफ दी सेल डज नॉट क्रॉस दी सेल मेम्ब्रेन. तो सेल मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही. ठीक आहे. अपोप्लास्ट पाथवे, सिम्प्लास्ट आणि अपोप्लास्ट मी क्लिअर केलं. Apoplast, water movement through apoplast is dependent on the gradient and occurs through mass flow. The apoplast does not provide any barrier to water movement. कोणत्याही प्रकारचं बॅरियर वॉटर मुवमेंटला देत नाही. As water evaporates into the intracellular spaces or the atmosphere, tension develops in the continuous stream of the water in the apoplast. Hence, mass flow of water occurs due to the adhesive and cohesive properties of the water. हे मी तुम्हाला दोन्ही प्रॉपर्टी पुढे सांगेल. Simplest pathway कसा आहे, it is the system of interconnected protoplast. In this pathway, the water travels through the cytoplasm. Intercellular movement is through the plasmodesmata. कसं होईल, through plasmodesmata, junction between the neighboring cells through which cytoplasmic strands extends. ठीक आहे. याच्या थ्रू हा ट्रान्समिट केला जाईल, ज्याला आपण सिम्प्लास्ट पाथवे असं म्हणतो. इथे दिले, water has to enter the cell through the cell membrane. Hence the movement is slower. म्हणजे सिम्प्लास्ट ची मूवमेंट स्लो असते, अपोप्लास्ट ची मूवमेंट फास्ट असते. मूवमेंट इज डाऊन ए पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट जो आहे तो मूवमेंटला कमी करतो. सिम्प्लास्ट मूवमेंट मे बी एडेड बाय सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग. कशानं, सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंगनं. फॉर एक्झाम्पल इन हायड्रिला, लीफ मूवमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट ड्यू टू द सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग इज इझिली विजिबल. ठीक आहे. सिम्प्लास्ट अपोप्लास्ट सुरुवातीला जे तुम्हाला क्लिअर केलं तेच आहे. ठीक आहे. कॅस्पेरियन स्ट्रिपला दोन्ही पण कसे असतील, सेम होतील. कॅस्पेरियन स्ट्रिप पासून दोन्ही पण काय होतील, सेम होतील. ठीक आहे. इथं पहा, सम प्लांट हॅव ऍडिशनल स्ट्रक्चर्स. या व्यतिरिक्त काही प्लांट मध्ये ऑर्डर स्ट्रक्चर आहेत. काय, सम प्लांट हॅव्हिंग ऍडिशनल स्ट्रक्चर, वॉटर आणि मिनरल अब्सॉर्प्शन, दॅट इज मायकोरायझा. बरोबर. मायकोरायझा फंगाय बरोबर सिम्बायोटिक असोसिएशनशिप आहे. मग इथं काय होईल, वॅम, वेसिक्युलर, अर्बस्क्युलर, मायकोरायझा आपण ज्याला म्हणतो. वेसिकल्स फॉर्म करतील, अर्बस्कल्स फॉर्म करतील आणि त्याच्या थ्रू वॉटर आणि मिनरल्स पुढे ट्रान्सपोर्ट केले जातील. यांची हायपी आतमध्ये टाकली जाईल. ठीक आहे. हे तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे, तुम्हाला हे ऑलरेडी माहित. तरी पहा, mycorrhiza is symbiotic association of fungi with root system. Fungal filament form network around young root or they penetrate root system. ठीक है. Hyphae absorb minerals, ions and water from the soil. Roots provide sugar, nitrogen compound to mycorrhizae. ज्याच्यामुळे पहा, lower concentration to higher concentration या पद्धतीने ट्रान्समिट केलं जाईल. Some plant have an obligate association with the mycorrhizae. For example, pinus. Seeds cannot germinate and establish without mycorrhizae. सीड जो आहे तो जर्मिनेट होणार नाही, तर मायकोरायझे शिवायही तो काय होऊ शकतो, जनरेट पण होऊ शकतं आणि इस्टॅब्लिश पण होऊ शकतो. दिस इज अबाउट सिम्प्लास्ट पाथवे.
आता आपल्याला वॉटर मुवमेंट पाहिजे, पण वॉटर मुवमेंट पाहण्यासाठी वेळ लागेल आपल्याला, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. एक एक पॉईंट आपल्याला समजणं गरजेचं आहे, म्हणून ह्या चॅप्टरसाठी थोडासा वेळ लागतोय. उद्याच्या पुढच्या लेक्चरला काय होईल, हा चॅप्टर फिनिश्ड होऊन जाईल. ठीक आहे, समजते सगळ्यांना? मग या ठिकाणी आपण काय करूया, थांबूया. जे काही प्रॉब्लेम्स असतील हे प्रॉब्लेम्स तुम्ही मला व्हॉट्सअप वरती टाकू शकता. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.